मुंबईतील टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ 2023च्या तुलनेमध्ये 2024मध्ये 10,000 रुग्णांची वाढ तर मुंबईमध्ये एकूण 60,633 टीबी रुग्णांची नोंद। मुंबईच्या साकीनाका कुर्ला पवई परिसरामध्ये अनधिकृत लॉजिंग विरोधात मनपाची मोठी कारवाई 13 इमारती केल्या जमीनदोस्त आणखी 108 अनधिकृत लॉजिंगवर कारवाई करण्यात आली। मोबाईलवर मॅच बघत बस चालवणारा खासगी बस चालक बडतर्फ परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून कारवाईचे निर्देश। एसटी प्रशासनानं संबंधित खासगी कंपनीला ठोठावला 5,000चा दंड। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटामध्ये तिहेरी अपघात कंटेनर टेम्पो आणि कारचा तिहेरी अपघात ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला अपघातामध्ये 7 जण जखमी। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमींवर मलकापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार। रायगडच्या श्रीवर्धन म्हसळा मार्गावर 4 चाकीने घेतला अचानक पेट वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। मंगळुरूमध्ये एका उत्सवादरम्यान 100 फूट उंच रथ गर्दीवर कोसळला दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू अनेक जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।